सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून गणराज कालामध्ये सर्व सादर करतो हृदयस्पर्शी नाटक कसाई। लेखक दिग्दर्शिका आसावरी नायडू, निर्माता अनिल उत्तरवार। रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून गणराज कालामध्ये सविनय सादर करतात ही गोष्ट हृदयस्पर्शी नाटक कसाई कसाई कसाई। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः। अशा प्रकारे आपली नांदी आटोपलेली आहे आणि प्रेक्षकीय तयार आहे आणि इकडे बॅकस्टेजलाही सगळं तयार आहे बरं का। म्हणजे रंगभूषाकारांनी आपली रंगपेटी म्हणतात त्याला तिकडे, म्हणजे मेकअप पेटी जी सगळी तिथे काढून ठेवलेली आहे।
आणि इथे प्रत्येक जण येणार आणि आपापल्या पद्धतीने त्याच्या रोलच्या डिमांडनुसार त्याच्या कल्पनेने तो आपापले मेकअप तो प्रत्येक कलावंत करणार. आणि सगळी प्रॉपर्टी बघा इथे, म्हणजे त्यांचे कपडे वगैरे सगळे इथे सगळं काढून ठेवलेलं असतं. इतकंच नाही की आपलं हे प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी नेमायला सुद्धा ते रंगमंच व्यवस्था करणारे जे कलाकार आहेत हे बघा, तर ही सगळी तयार असतात. म्हणजे कोणाला काय हवं आहे, कुठल्या प्रवेशाला कोणाला कुठली प्रॉपर्टी हवी असते, कुठल्या बाजूला हवी असते, हे देखील अगदी त्यांच्या वहीमध्ये अगदी पद्धतशीरपणे त्यांनी लिहिलेलं असतं. आणि सगळं अगदी सज्ज आहे. म्हणजे इकडे बघा हे बघा ही मेकअप रूम, ह्या मेकअप रूम्स आमच्या तयार आहेत आणि आर्टिस्ट देखील तयार आहेत. इस एरिया का सबसे बड़ा बादशाह और इस गांव का सबसे बड़ा धर्म का डीलर, बहुत ज्यादा से ज्यादा धंधा कराओ, आज तक मेरे खिलाफ से कोई धंधा करने का फायदा नहीं हुआ और ना ही कोई मेरा धंधा बंद करने की कोशिश किया. म्हणजे आमचे नाटकाचे जे निर्माता ते आहेत हे मिस्टर अनिल उट्टलवार. हे सुद्धा एक चांगले कलावंत आहेत. बऱ्याचशा चित्रपटातून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. या नाटकात सुद्धा एक छोटीशी भूमिका साकारतात. व्यंकटी अण्णाची वेगळ्या शैलीत ते भूमिका ही करतात. या नाटकाबद्दल काय सांगाल अनिल भाऊ? नमस्कार. नाटक कसाई याबद्दल थोडं सांगायचं म्हणजे, मुलगी नको मला मुलगा पाहिजे या जिद्दीपोटी एका स्त्रीची प्रॉपर्टीचा वारसदार बनला पाहिजे मुलगा म्हणून मुलीची नफरत करण्याची ही एक कहाणी या ठिकाणी सांगितली. या सीझन मधले तुमचा नाटकाचा सीझन कसा आहे यावेळेला? यावेळेस सीझन खूप सुंदर आहे. चांगल्या पद्धतीनं लोकांच्या प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळून राहिलेला आहे. शंकरपट मंडळी त्यामुळे नाटकांना बी खूप चांगला प्रतिसाद मिळून राहिलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अजून कुठली कुठली नाटकं आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे या कसाई, त्यानंतर करडना कुंकवाचा, त्यानंतर खतरनाक, त्यानंतर दगाबाज असे एकूण 4 नाटकं यावर्षी आम्ही काढलेली आहेत. तर या सीझनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नवनवीन नाटकांची निर्मिती तुमच्याकडनं व्हावी ही मेरे धंधे के तरफ टेढ़ी नजर करने की कोशिश किया, तू तो गया. काय करशील तू मला? काय करशील? इस समाज का ठेका तूने अकेले में लिया है. हाँ मारूंगा अगर तू मेरे धंधे के ऊपर नजर डालेगा और मेरा धंधा बंद करने की कोशिश करेगा, जरूर मारूंगा. लेकिन तब बंदूक भी मेरी होगी, गोली भी मेरी होगी, बाप भी मेरा होगा और भाई भी मेरा विराट वेंकटी होगा. आम्ही तसेच प्रयत्न करू, काहीतरी प्रेक्षकांना नवीन देण्याचा प्रयत्न करू आणि दरवर्षी आम्ही काही ना काही वेगळं आणण्याचं झाडीपट्टीत काम करत असतो. या आहेत आसावरी नायडू. यांचा परिचय म्हणजे हॉलिवूड फिल्म जी आली होती त्याच्या ह्या लेखिका आहेत आणि ह्या उत्तम अभिनेत्री आहे. बऱ्याच वर्षापासून झाडीपट्टी रंगभूमीवर काम करत आहेत. आता हे जे तुम्ही नाटक बघत होता कसाई, त्या कसाई नाटकातून जस्ट आता ह्या एंट्री करूनच इथे आलेले आहेत बरं का. तर नमस्कार, या नाटकाविषयी काय सांगाल तुम्ही? नमस्कार. कसाई हे आमचं यावर्षीचं नवीन अगदी फ्रेश कोरं करकरीत नाटक आहे आणि यात माझी विलनची भूमिका आहे. निगेटिव्ह रोलमध्ये आहे मी आणि खूप मजा येते. आमचा प्रयोग आता बऱ्यापैकी सेट झालाय, लोकांना आवडतोय, प्रेक्षकांच्या पसंतीत होतोय आम्ही आणि चिटणीस सरांसोबत माझं काम आहे त्याच्यामुळे मी अत्यंत खुश आहे. अशा पद्धतीने आमचं नाटक चाललंय. गणराज कला रंगभूमीचं हे कोरं करकरीत नाटक नक्की बघा. बाकी आणि कोणते कुठले नाटक आहेत यावर्षी? यावर्षी आमचं खतरनाक नाटक आहे. खतरनाक करंडा कुंकवाचं आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून करतोय. त्याच्यानंतर आणि तुमच्या लिखित असलेलं एक नाटक आहे ना? हो, एक
दगाबाज नावाचं नाटक आहे जे आम्ही काही वर्षाआधी करायचो. यावर्षी आम्ही पुन्हा रिओपन केलंय आणि पुन्हा नव्या जन्माने टीम आमची उभी झाली आहे आणि खूप छान प्रयोग चालले. यावर्षीचे सीझन कसं आहे? सीझन एकदम कडक आहे, श्वास घ्यायला वेळ नाहीये, खूपच बिझी असतो आम्ही इथे, म्हणजे आमचं अगदी जोरात काम चाललं. पण हे सगळं दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हे सगळं ऍडजस्ट होतं तुम्हाला? बिलकुल. आज 20-22 वर्षाचा काळ होतोय, झाडीपट्टी करतोय. हिवाळा लागला की आमच्या पण वाईफ सुरू होऊन जातात की आता चला जायचंय. घरी राहिलं तर कदाचित आमचा वेळ जाणार नाही हिवाळ्यानंतर, त्याच्यामुळे अगदी मस्त चाललंय. आणि येणाऱ्या पुढच्या सीझन साठी पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला वेळ भेटल्यास नक्की नक्की आमच्या गणराज कलाभूमी रंगभूमीचं एकतरी नाटक नक्की बघा. थँक्यू सो मच. एंट्रीच्या आधी एकदा रिव्हिजन अतिशय आवश्यक आहे, ते इथे चालू आहे. काही लोकांचं खाणं देखील सुरू आहे पावल्या वेळामध्ये आणि एंट्रीला सज्ज आहेत बघा. आणि हां, इथे हे जे पार्श्वगायन ऐकू येत आहे हे काही रेकॉर्डेड नाही आहे, तर चला 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 दाखवतो मी तुम्हाला. चला चला या 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 या. हा बघा, हा देवा, हा आमचा गायक कलाकार आहे नाटकातला. तर ह्याचा गाण्याचा आवाज म्हणजे आलाप देणं वगैरे, तो मूड क्रिएट करणं, हे अगदी लाईव्ह सगळं सुरू असतं इथे. याची एक वेगळी मजा असते हो. नाटकातली हिरोईन आहे राणी. राणी, या कसं आहे नाटकात तुझी काय भूमिका आहे? नमस्कार, मी राणी कोटांगले आणि लक्ष्मी नावाचं कॅरेक्टर करते मी. एक साधी सरळ मुलगी आहे मी आणि ते सगळे छळतात अशा पद्धतीचं कॅरेक्टर. मजा येते मला करायला, सगळ्यांसोबत काम करायला खूप छान वाटतंय मला. आणि बाकी या गणराज कला मंदिरचे नाटकं आहेत, त्यात काय भूमिका आहे? ते सिरियस पण आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचे करते मी कॅरेक्टर. पण हे सगळं रोल करायला मजा येते? हो, खूप मजा येते. झाडीपट्टी एक वेगळा अनुभव आहे. इथे आल्यानंतर एक वेगळंच हे होतं, म्हणजे आपण इंडस्ट्रीमध्ये करतो ते खूप वेगळं प्रकार आहे आणि इथे आल्यावर खूप वेगळं. आमचे टेंट लावले असतात, आम्ही मेकअप करतो, एक लाईट असतं त्याच्यामध्ये, खूप मजा येते. म्हणजे खूप वेगळं एक्सपिरियन्स आहे इथलं, खूप मजा येते, भारी आहे म्हणजे. आणि बरं का, इथला प्रेक्षकही रात्रभर जागून एका जागेवर बसून शांततेने अगदी ते पूर्ण नाटक मन लावून बघत असतो. तर खरं तर या सगळ्या प्रेक्षकांचं कौतुक आहे आणि ह्या प्रेक्षकांमुळेच आज झाडीपट्टी रंगभूमी जी आहे ती जिवंत आहे आणि इथला प्रत्येक कलाकाराला एक उदरनिर्वाह मिळतो आहे. खरंच इथल्या सगळ्याच रसिकांना खरंच मानाचा मुजरा आहे. तर आता आपण इथेच थांबूया.